राम राम शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र संतोष वीरशेव स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण सध्या स्थितीला कापसाच्या 5व्या फवारणीचं नियोजन करत आहोत। तर कापसाच्या 5व्या फवारणीचं नियोजन करत असताना शेतकरी बंधूंनो, आपण कोणतं कीटकनाशक, कोणतं बुरशीनाशक किंवा कुठल्या पद्धतीचं आपण ग्रोथ प्रमोटर किंवा आपल्या बोंड्यांच्या पात्यांच्या परिपक्वतेसाठी किंवा पातेगळ रोखण्यासाठी कुठलं औषध वापरायला पाहिजेत या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। तर शेतकरी बंधूंनो, आज आपल्या कापसाची आता 5वी फवारणी आपण व्यवस्थापन करत आहोत। तर 5व्या फवारणीमध्ये प्रामुख्याने येणारी जी काही कीड आहे तर ती त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या कापूस पिकावर पातेआळी म्हणजे बोंडाळीचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या पिकामध्ये दिसतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो। तिसरं महत्त्वाचं कीड म्हणजे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने होतो, कारण की आता सध्या सर्वत्र सोयाबीनची कापणी सुरू आहे आणि सोयाबीनवर असणारी जी काही सकिंग पेस्ट आहे, पांढरी माशी, मावा, तुडतुडा, फुलकिडा, या सर्व किडी ह्या आपल्या कापूस पिकावर अटॅक करतात। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कापसाला जे लागलेले पाते आहेत ते जास्तीत जास्त लवकरात लवकर परिपक्व करणं किंवा त्या पात्यापासून लवकरात लवकर बोंडामध्ये निर्मिती करणं किंवा आपले जे काही बोंड आहेत त्यांची साईज वाढवणं या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपण कापसाच्या 5व्या फवारणीचे व्यवस्थापन करत असताना सुदर्शन कंपनीचं सुटाथिऑन किंवा रॉनफेन या दोन्हीपैकी कुठलंही एक किंवा आपलं जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं घ्यायचं झालं तर त्रिदेव या तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट आपण फवारणीसाठी प्रति 15 लिटर पंपासाठी साधारणतः 50 मिलीचा वापर आपण त्याच्यामध्ये करायचा आहे। सोबतच आपल्या पिकावर येणारे जे काही थ्रिप्स आहेत त्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी ग्रोटेक या कंपनीचं थायरोसुपर हे प्रोडक्ट सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे। सोबतच ग्रोटेकचं थायरोसुपर हे साधारणतः 30 ते 40 मिली वापरायचं आहे। थायरोसुपर एक्सोजेन या दोन्हीचं प्रमाण साधारणतः 15 लिटर पाण्यासाठी 30 ते 40 ml वापरायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकाची जी काही पाते येतं पात्याचं लवकरात लवकर बोंडांमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकतो की मेजर सोल नावाचं हे एरीज ॲग्रो या कंपनीचं प्रोडक्ट आपण वापरू शकतो। त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये काय आहे, आपल्या सगळ्या पात्याचं डायरेक्ट बोंडामध्ये रूपांतर होईल। जे पाते आहेत त्या पात्यांचं आपल्याला ड्रॉपिंगसाठी आपण जे बोरॉन वापरतो ते बोरॉन सुद्धा या ठिकाणी वापरायची गरज पडणार नाही, कारण की त्याच्यामध्ये NPK प्लस त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियन्सचे ग्रेड्स टोटल दिलेले आहेत। अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे आणि तो तुमच्या पिकावर तुम्ही एरीचं मेजर सोल सुद्धा वापरू शकता किंवा एरीच्या मेजर सोलच्या ऐवजी जर वापरायचं झालं तर तुम्ही स्वाल कंपनीचं तुम्ही प्रोडक्ट एक टॉनिक चांगल्या पद्धतीनं वापरू शकता त्या ठिकाणी। आणि शेतकरी बंधूंनो, यासोबतच आपल्याला एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर सुद्धा या ठिकाणी वापरायचं आहे। सिलिकॉन बेस्ड स्टिकरमुळे आपल्या सर्व पिकावर चांगल्या पद्धतीनं आपण औषध पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आपण कॅपेबल ठरू शकतो। नंतर शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये येणारी जी काही अनावश्यक वाढ आहे ती वाढ रोखवण्यासाठी आपल्याला चमत्कार हे घरडा कंपनीचं साधारणतः 15 लिटर पंपासाठी 40 ml चा वापर आपण या ठिकाणी करू शकतो। तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं आपण कीटकनाशक वापरणार आहे। बोंडाळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीचं आपण प्रोफिनो सायपर वापरणार किंवा प्रोफिनोफॉस वापरणार आहे। सोबतच आता बुरशीनाशकाचा प्रश्न येतो, तर बुरशीनाशकामध्ये आपण कॅब्रिओ टॉप सारखं बुरशीनाशक किंवा बायर कंपनीचं नेटिव्ह हे बुरशीनाशक किंवा कस्टोडिया हे बुरशीनाशक किंवा त्यासोबत आपण कुठल्याही कंपनीचं ॲजेस्ट्रोबिन टेबुकोनाझोल या कॉम्बिनेशनचं बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो। शेतकरी बंधूंनो, बायर कंपनीचं नेटिव्ह घ्यायचं तर 15 लिटर पाण्यासाठी 10 ग्राम घ्या। त्याच्यानंतर कस्टोडिया जर घ्यायचं झालं तर 15 लिटर पाण्यासाठी 15 ml घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला ॲमिस्टार टॉप जर घ्यायचं असेल तर 15 लिटर पाण्यासाठी 10 ml घेऊ शकता तुम्ही। या पद्धतीनं बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करा। शेतकरी बंधूंनो, या वापरामुळं आणि या फवारणीमुळं आपल्या पिकावर येणारी मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी आणि त्याच्यासोबतच येणारी बोंडाळी या सर्वांचा नियंत्रण होईल आणि सोबत पिकाची आपली अनावश्यक होणारी वाढ सुद्धा आपल्याला टाळता येईल। जर तुम्हाला मेजर सोल हे जर प्रोडक्ट उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी त्याच्याऐवजी आपण बोरॉन वापरू शकतो। बोरॉनचा सुद्धा वापर तुम्ही आपल्या पिकामध्ये करू शकता, त्यामुळे आपल्या पात्यांची फुलांची ड्रॉपिंग थांबू शकते। पात्यांच्या ड्रॉपिंगसाठी बोरॉनच्या ऐवजी जर त्याला अल्टरनेट प्रोडक्ट जर वापरायचा असेल तर प्लानोफिक्स सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्यामुळे सुद्धा आपल्या पात्यांची गळ सुद्धा 100% नियंत्रणात येऊ शकते। तर शेतकरी बंधूंनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। जय जवान, जय किसान, जय श्रीराम।